राधे राधे. तर एका ताईंची कमेंट होती की मेकअप दाखवा, तर खास त्यांच्यासाठी आजचा मेकअप तो ओलिव्या पॅनकेकचा आजचा मेकअप. आणि ओलिव्या पॅनकेक कुठल्याही लोकल शॉपमध्ये अवेलेबल आहे, असं नाही की ते भेटणार नाही, कुठेही भेटून जाईल तुम्हाला, ऑनलाईन ऑफलाईन दोघं याच्यावर भेटून जातील. तर इथं ओलिव्या पॅनकेक लावून वाळलेलं आहे, तर कुठलं प्रोडक्ट हातावर येत नाही. आणि इथं ॲब्रो फिल करून घ्यायची. जर तुमच्याकडे ॲब्रो फिलर नसेल तर तुम्ही पेन्सिलचा देखील वापर करू शकतात. आणि ॲब्रो विरळ असल्यामुळे याची खूप गरज असते मला असं वाटतं. त्याच्याने ना आपला चेहरा असा उठून दिसतो जेव्हा आपण ॲब्रो फिल करतो तेव्हा, आणि एक चांगला लूक येतो चेहऱ्यावर. बघू शकता दोघांमध्ये खूप डिफरन्स दिसतो. तर माझ्या अंदाजाने ॲब्रो नक्की फिल करावे, म्हणजे चेहरा खूप छान दिसतो. तर इथं माझ्याकडनं थोडं प्रोडक्ट जास्त लागलं होतं, तर मी रिमूव्ह करून घेतलेलं. आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम तसंच लावायचे, ॲब्रो फिल करून घ्यायचे. आता काहींना मेकअप आवडतो, काहींना आवडत नाही, आणि काहींना आवडतो तो जमत नाही, आणि एखाद्या वेळेस बऱ्याच जणांना आवडतोच. आता असं कोणी नसेल माझ्या अंदाजाने की त्याला मेकअप आवडत नाही. आणि काहींना असं वाटतं मेकअप करायलासुद्धा खूप पैसे लागतात, असं काही नाही आहे. जे मी आज प्रोडक्ट दाखवणार आहे ते कुठल्याही लोकल शॉपमध्ये भेटून जातील. ही सुद्धा लिपस्टिक, ॲब्रो फिलर या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत लोकल शॉपमध्ये. काजळसुद्धा 10 रुपयाची यूज केलेली आहे, जेणेकरून प्रत्येकजण व्हिडिओ बघितल्यानंतर मेकअप करू शकेल अशा पद्धतीने. कुठलेही महाग प्रोडक्ट मी यूज करून दाखवलेले नाही आहे. तर इथं काजळ अशा पद्धतीने मी लावून घेते. तर लायनरचा सुद्धा मी यूज दाखवलेला नाही आहे इथं, काजळच लायनर म्हणून मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीनेच मी माझा मेकअप करत असते. जेव्हा मला रेडी व्हायचं असतं एखाद्या कार्यक्रमाला, तर मी अशाच पद्धतीने रेडी होत असते. जेव्हा आपल्याला असा लाईटवेट मेकअप हवा असतो तेव्हा मी असाच मेकअप करते. तर एक फ्लॅट ब्रशने असं ब्लेंड करून घ्यायचं आहे छान. आणि तुम्हाला मेकअप कसा वाटतोय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि लिपस्टिक ही सुद्धा 100च्या पुढची असं वाटतं मला, कदाचित 110 का 20ची आहे ही, मिशोची आहे. तर मला खूप आवडली. तर इथं सुद्धा मी आयशॅडो म्हणून लिपस्टिकचाच वापर करते. तर होठांवर तो याचा वापर मी खूप कमी केला, पण असा वापर तिचा चालू आहे. आणि मला ब्रशने काही आवडलं नाही म्हणून मी बोटाने परत एकदा ब्लेंड करते. आणि आधी माझ्याकडे ब्रश नव्हते, तर मी अशी बोटानेच ब्लेंड करत होती. जेव्हा माझ्याकडे ब्रशच नव्हते, कुठलाच ब्रश नव्हता, त्यावेळेस मी अशाच पद्धतीने करत होती. लिप लायनरसुद्धा 20 रुपयाचीच आहे, आणि ही पर्पल शेडमध्ये आहे. आणि तुम्हाला मेकअप आवडला की नाही आवडला नक्की सांगा कमेंट करून. आणि पुढचा मेकअप तुम्हाला कसा बघायचा आहे, इंडियन, साऊथ इंडियन कसा बघायचा आहे कमेंट करून ते सुद्धा नक्की सांगा. तर इथं बोलायला काही शिल्लकच नव्हतं, म्हणून थोडी शांतच बसली, कारण तुम्हाला सगळं दिसतंय आणि मी माझं आधीच सगळं बोललं गेलेलं. तर बघू शकतात इथं लिपस्टिक लावली गेलेली आहे, आणि त्याच लिपस्टिकचा यूज मी ब्लश म्हणून सुद्धा करणार आहे. तर बोटावर लिपस्टिक लावून घेतली आणि परत ब्रशवर लावून घेतली. बघू शकतात इथं ब्लश लावणं चालू आहे.
एका कामात 2 काम करावी तसे एका प्रोडक्टमध्ये 2 कामं करावीत. तर सगळ्या वस्तू सगळ्यांकडे अवेलेबल असतील असं नाही, जे आहे त्याच्यातच मेकअप करावा आणि असला तर अजून छान होणार, मग काही हरकत नाही. तर इथं हायलायटर हे ऑनलाईन मागवलेलं आणि ते आलं तेव्हाच फुटलेलं होतं आणि मी काय रिटर्न केलं नाही, जाऊ दे म्हटलं. आता प्रोडक्ट जास्त लागावं नाही म्हणून मी आधी हातावर ब्रश फिरून घेते आणि मग गालावर फिरवायचं आहे. तर हायलाईट जिथं आपल्याला ती जी जागा हायलाईट करायची तिथं हायलाईटचा यूज करायचा आहे. तर बघू शकतात तुम्ही, गाल छान चमकायला लागतात मग. आणि प्रोडक्ट ब्रशमध्ये शिल्लक होतं तर घेतलं फिरून गळ्यावर पण. आता फायनल फक्त टिकली लावायची बाकी काही नाही आहे. बाकी मेकअप झालेला आहे आणि ज्वेलरी ही घालणार आहे. हातात एक ब्रेसलेट, इयरिंग आणि एक मंगळसूत्र. तर फायनल लुक असा झाला होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. राधे राधे.